देशाच्या नकाशावर महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशीद बीच प्रसिद्ध आहे। देश-विदेशातून पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येतात। पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा मिळाल्याने येथील जमिनीला सोन्याचा भाव आलाय। कित्येक सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारणी यांचे बंगले याच परिसरात आहेत। सोने की चिडिया असलेल्या काशीद बीच लगत मात्र सध्या CRZ कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे। येथे समुद्रकिनारी मोठमोठी बांधकामे उभी राहत आहेत। या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे काम महसूल प्रशासनाचे आहे। तालुका स्तरावर महसूल प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार असतात, त्यामुळे मुरुड तहसीलदारांना बांधकामे दिसत नाहीत काय, असा सर्वसामान्य जनतेचा सवाल आहे। धनिकांनी काशीद बीच लगत मोठ्या प्रमाणात जागा लाटल्या असल्याने शासनाचा गलेलट्ट पगार घेणाऱ्या लोकसेवक, शासकीय अधिकाऱ्यांनी आता AC मधून बाहेर पडावे अशी जनतेची मागणी आहे। CRZ कायद्याचे उल्लंघन होत असल्याने संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येण्याची भीती आहे। CRZ कायद्याचे महत्त्व लोकसेवक, शासकीय अधिकाऱ्यांसह जनतेला कळावे म्हणून शिवसत्ता टाइम्सने कायद्याबाबत सत्यशोधन करून माहिती मिळवली आहे। CRZ म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन, म्हणजेच सागरी प्रवाह क्षेत्र, सागर तटीय नियमन क्षेत्र। सागर किनाऱ्यांचे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संरक्षण व संवर्धन होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या अंतर्गत फेब्रुवारी 1991 मध्ये केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयातर्फे अधिसूचना काढण्यात आली। समुद्र किनाऱ्यांवर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली। या अधिसूचनेप्रमाणे समुद्राच्या भरतीच्या रेषेपासून 500 मीटर व खाड्यांच्या तीरापासून 100 मीटरचा किनारी भूभाग सागर तटीय नियमन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर दरवर्षी पावसाळ्यात सर्वात मोठ्या पुराच्या वेळेस समुद्राचे पाणी ज्या ठिकाणापर्यंत जमिनीवर येते त्या ठिकाणापासून पुढे साधारणतः 500 मीटर पर्यंत असलेला सर्व भूभाग म्हणजेच CRZ हा कोण्या माणसाने निर्माण केलेला नाही, हा भाग समुद्राने निर्माण केलेला आहे, हे आपण पहिले लक्षात घेतले पाहिजे। माणसाने तर फक्त CRZ कायदा निर्माण करून कायद्याने हा भूभाग अधोरेखित केलेला आहे। दरम्यान 2011 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नवीन CRZ नियमावलीनुसार अणुऊर्जा विभागाच्या प्रकल्पांना यातून सूट देण्यात आली आहे। तसेच बंदरे, दीपगृह, मच्छीमार जेट्टी, सागरी सुरक्षा पोलीस स्थानके, धूप प्रतिबंधक बंधारे यांना परवानगी देण्यात आली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी संतोष हिरवे, मुरुड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।